सर्व क्रिकेट रसिक आणि ज्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होणार आहे असे सर्व क्रिकेट खेळाडू बंधू आणि भगिनींनो, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं वाणगाव प्रीमियर लीगचं आयोजन केलेलं आहे ते आदरणीय प्रतापभाई, वाणगावचे माजी सरपंच, वाणगाव एज्युकेशन सोसायटीचे अनेक वर्ष अध्यक्ष राहिलेले आणि सगळ्यात महत्त्वाचं पद म्हणजे क्रिकेट प्रेमी. आपल्याला सर्वांना आश्चर्य वाटेल की आज त्यांचे 89 वर्ष आहे व 89 वर्ष असताना देखील रात्री 12 वाजेपर्यंत IPLच्या मॅचेस बघत असतात. इतकी त्यांना आवड आहे. फक्त बघण्याचीच आवड नाही, तर 1958 साली सीझन क्रिकेटमध्ये त्यांनी 126 नॉट आऊट रन्स केले होते. असे प्रतापभाई आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्तेच या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. आणि कुठे स्पर्धा झाल्या आणि कोणाबरोबर झाल्या हे जर आपण आपल्याला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. स्पर्धा वाणगावलाच होत असत आणि ज्यांना क्रिकेटचा इतिहास या भारतीय क्रिकेटचा माहिती असेल त्यांना म्हणून सांगतो, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई हे माजी क्रिकेटपटू व संदीप पाटलांचे वडील मधुसूदन पाटील हे सुद्धा त्या मॅचला आले होते. आणि इथे पूर्वीचे स्टेशन मास्टर होते ग्रेगरी म्हणून, त्यांचा मुलगा बऱ्याचशा स्पर्धा आयोजित करत असे. आणि अशा स्पर्धा ह्या वाणगावच्या भूमीला अशा राष्ट्रीय खेळाडूंचे पाय लागलेले क्रिकेटपटूंचे हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे. आज वाणगाव प्रीमियर लीग ठाकूर पद्धतर्फे होते. मला सांगायला अभिमान वाटतो की या मंडळींना वाणगावबद्दलचं किती प्रेम आहे बघा. त्यांनी ठरवलं तर पालघर जिल्हा क्रिकेट प्रीमियर लीगसुद्धा चालू ठेवतील, परंतु नाही, वाणगाववर असलेलं आमचं प्रेम हे नकळत त्यांच्याकडून दाखवलं जातं आणि खरोखर त्याचा आपणा सर्व वाणगावकरांना सार्थ असा अभिमान आहे. क्रिकेट आनंदभाई 1979 साली गावस्करांनी एक क्रिकेटचं गाणं गायलं होतं. हे क्रिकेट म्हणजे मला वाटतं जीवन, म्हणजे सांगतो, या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे क्रिकेट म्हणजे जीवन वेड्या हुकला तो संपला. आणि ह्या गीतामध्ये फक्त क्रिकेट वापरून त्यांनी जीवनामध्ये माणसाचं कसं आयुष्य असतं आणि कसा माणूस हरतो जिंकतो याचं वर्णन सुंदर केलेलं आहे. तर तसं हे क्रिकेट म्हणजे आज आपल्या सर्वांचं एक जीवन झालेलं आहे आणि त्याच जीवनातून काहीतरी सार्थ असा बोध आपण घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली सांघिक भावना आणि ती आपण या खेळातून वाढीस लावतो. मला वाटतं आम्ही जेव्हा 7वीतून 8वीत गेलो तेव्हा आमच्याबरोबर राजीव केळकर, म्हणजे आत्ताचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचे ज्येष्ठ बंधू, हे आमच्या वर्गात होते. पण 8वीला ते मुंबईला गेले आणि त्यावेळी इथे NT केळकर म्हणून जे प्रिन्सिपल होते आपल्या शाळेचे, MN केळकर, आणि त्यांचे वडील NT केळकर जे संस्थापक सदस्य होते आपल्या वाणगाव एज्युकेशन सोसायटीचे, आणि त्यांच्याकडे आम्ही ट्युशनला जात असू तेव्हा आम्ही विचारलं की सर राजू कुठे आता? अरे राजू अभ्यास चांगला करतो पण राजू क्रिकेट फार छान खेळतो आणि त्याच्यामुळे त्याची तब्येत खूप चांगली आहे, कारण सर्वांगाचा व्यायाम त्याच्यामध्ये होतो. तसा हा क्रिकेट आज आपण खेळणार आहोत, सर्वांगाचा व्यायाम होतो त्याच्यामधून. एक आठवण म्हणून सांगितली तर हा क्रिकेट आपण जीवनामध्ये रुजवायचं आहे आणि त्याच्यासाठी आज जी व्यक्ती आपल्याकडे आलेली आहेत त्यांचं मी ठाकूर ग्रुपतर्फे आणि आपणा सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो. सर्वांचं या ठिकाणी शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे अशोकभाई, आनंदभाईंचे बंधू, आपण सगळ्यांना ओळखतात, वेगळं सांगायची गरज नाही आहे. तर ते सुद्धा मुंबई क्रिकेटमध्ये त्यांचा नंबर लागला होता, परंतु त्यांना वेळ देता आला नाही. ते मला वाटतं MU कॉलेज ऑफ आर्ट्स अंधेरी या कॉलेजमध्ये शिकत असताना आधी युनिव्हर्सिटीमध्ये ते खेळलेत. असे अशोकभाई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आता लवकरच क्रिकेट स्पर्धेला उद्घाटन होणार आहे. टॉस होईल.
गाडी कुठे आहे? मधु पाटील मधुसूदन कुठे आहे? संदीप पाटील वाहतो काही बारा सर्व खेळाडूंना विनंती आहे की मान्यवरांचं आगमन होत आहे. आपण प्रचंड टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. जिथपर्यंत मान्यवर या खेळपट्टीवर दाखल होत नाही तोपर्यंत आपण सर्वांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आजचे उद्घाटक मान्य श्री प्रतापभाई ठाकूर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहेत. त्यांच्या सोबत आहेत मान्य माजी आमदार मान्य श्री आनंदभाई ठाकूर, तसेच त्यांचे बंधू मान्य श्री अशोकभाई ठाकूर, वाणगावचे लाडके उपसरपंच मान्य श्री पप्पूभाई ठाकूर, अजितभाई ठाकूर, तसंच मान्य श्री सुरेंद्र अण्णा, विविध मान्यवर या उद्घाटनासाठी उपस्थित आहेत. या मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ही स्पर्धा गेली कित्येक वर्ष वाणगावचे क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू आनंदाने या स्पर्धेची वाट पाहत असतात आणि या स्पर्धेसाठी सराव करत असतात. अशा स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. सन्मान्य श्री प्रतापभाई ठाकूर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडत आहे. सर्वप्रथम ज्यांचं क्रिकेटवर प्रेम आहे त्या ज्येष्ठांना आपण पुष्पहार अर्पण करत आहोत आणि या स्पर्धेला सुरुवात करत आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा. तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेलच आदरणीय प्रतापभाई ठाकूर यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त आपण अशीच एक डे नाईट स्पर्धा आयोजित केली होती आणि ती स्पर्धा प्रचंड यशस्वी झाली होती. आणि आज त्यांच्या 89व्या वाढदिवसाच्या निमित्तानं वाणगाव प्रीमियर लीग सत्र 3 आदरणीय आमदार आनंदभाई ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवला जात आहे. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. या स्पर्धेचा भव्य दिव्य असा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडत आहे. तमाम क्रीडा रसिक ज्या स्पर्धेची वाट पाहत होते ती स्पर्धा आज सुरू होत आहे आणि स्पर्धेचा शुभारंभ झालेला आहे. सर्वप्रथम आजच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा ज्या 2 संघांमध्ये आहे MK कन्स्ट्रक्शन्स आणि डिफेंडिंग चॅम्पियन कंसारा टायटन्स या दोन्ही संघांना मी खेळपट्टीजवळ आमंत्रित करत आहे. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल दिला जाणार आहे. नॅशनल अँथम रेडी ठेवायचं आहे. सर्वप्रथम नॅशनल अँथम होईल, त्याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती आहे की नॅशनल अँथमच्या वेळेस सर्वांनी आपली कॅप आहे ती काढायची आहे. एका बाजूला आहे MK कन्स्ट्रक्शन आणि दुसऱ्या बाजूला आहे डिफेंडिंग चॅम्पियन कंसारा टायटन्स. आजच्या या वाणगाव प्रीमियर लीग सीझन 3 चा उद्घाटनाचा सामना पंकज दीक्षित ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप मेहनत केलेली आहे त्यांच्या हस्ते मिठाई वाटप केली जात आहे. ओके. सर्वांनी कॅप काढून घ्यायची आहे.
सर्व मान्यवरांनी सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे की डीजेच्या ताल्यावर आपण नॅशनल अँथम घेणार आहोत. जेव्हा नॅशनल अँथम होईल तेव्हा सगळ्यांनी सावधान स्थितीत उभं राहायचं आहे. गॉगल कॅप्स वगैरे काढून ठेवायच्यात आपण. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. एक साथ विश्राम. दरम्यान आता टॉस होणार आहे. कंसारा टायटन्स संघाचा कर्णधार पुढे यायचा आहे. MK कन्स्ट्रक्शन आपला सुद्धा कर्णधार पुढे घ्यायचा आहे. या स्पर्धेचे उद्घाटक सन्मान्य श्री प्रतापभाई ठाकूर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेची नाणेफेक होतोय. दरम्यान आदरणीय प्रतापभाईंच्या हस्ते दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन करण्यात आलेलं आहे. आपल्याला अण्णांनी सांगितलेले आहे की सगळे स्पर्धेचे नियम त्यांना माहिती आहेत. योग्य पद्धतीने नाणेफेक होईल यात काही शंका नाही. दोन्ही कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे की आपण टॉस जिंकल्यावरती बॅटिंग बॉलिंग काय करणार आहे तो निर्णय इकडे द्यायचा आहे आपल्याला. आदरणीय आमदार आनंदभाई यांच्या काळातलं क्रिकेट वेगळं होतं. आता टॉस मागण्यासाठी सुद्धा चॉईस दिला जातो. आता टॉस चॉईस जिंकलेले आहेत कंसारा टायटन्स. दरम्यान नाणेफेक होते. आदरणीय आमदार नाणेफेक करतायत. MK कन्स्ट्रक्शन यांनी ही नाणेफेक जिंकलेली आहे. MK कन्स्ट्रक्शन संघाचं अभिनंदन. कंसारा टायटन्स संघाचं कौतुक. डिसिजन काय झालेला आहे आपला. फिल्डिंग MK कन्स्ट्रक्शन संघाने फिल्डिंग घेतलेलं आहे आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे ते कंसारा टायटन्स संघाना. आदरणीय माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांना विनंती आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्ताने 2 शब्द मार्गदर्शन करायचं आहे. उद्घाटन झालं सर, घोषणा करून सुरुवात करतील असं. हो ना, चालेल. हो, येणार गुड शॉट. 89व्या वर्षी सुद्धा चेंडू फेकण्याची ताकद आदरणीय प्रतापभाईंच्या हातामध्ये आहे. आदरणीय आनंदभाई ठाकूर यांना विनंती करतो की या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि ही स्पर्धा सुरू होत आहे अशी घोषणा करावी अशी मी त्यांना विनंती करतो. आता वाणगाव प्रीमियर लीगचा टॉस झालाय. पहिल्या मॅचचा उद्घाटन प्रतापभाईने केलंय, प्रताप काकाने. मला फक्त एकच सर्व टीम्सला आणि वाणगावकरांना सांगायचं आहे
ही जी टुर्नामेंट आहे क्रिकेटची टुर्नामेंट असली तरी ही वाणगावची टुर्नामेंट आहे. आपण वाणगावचं स्पिरिट निर्माण करण्यासाठी ही टुर्नामेंट खेळतो. म्हणून सगळ्यांनी तो स्पिरिट जास्तीत जास्त कसा वाढेल आपल्या गावातला आणि आपल्या वेगवेगळ्या टीममध्ये असताना देखील आपल्यामध्ये प्रेम कसं वाढेल आणि गावामध्ये एकी कशी राहील ह्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी वातावरण निर्मिती करायची आहे. सगळ्यांना जे टीम्स आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा.